झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातील ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईची दुरवस्था झाली आहे। सोयी सुविधांची प्रचंड वानवा असलेल्या या मंडईमध्ये कचऱ्याचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य दिसून येत आहे। यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर फरक तर पडतोयच, शिवाय ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागतोय। मंडईत जाताना तोंडावर रुमाल ठेवूनच आत जावं लागतं। या मंडईच्या दुरवस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। सध्या आपण ठाणे महानगरपालिकेतील महात्मा फुले म्हणजे सर्वात पहिली मंडई महात्मा फुले मंडई इथे उभे आहोत। या मंडईला गेली 60 ते 70 वर्ष झालेली आहेत, परंतु ही मंडई अजून जैसे थे आहे। पालिकेचं इथे लक्ष नाहीये। अनेक सुविधांपासून ही वंचित अशी मंडई आहे। आपण बघू शकता या मंडईची हालत खूप खराब आहे। तुम्ही बघू शकता वरती जी काही छप्पर आहे ते जुन्या काळी म्हणजे ब्रिटिशकालीनच आहे। त्याच्यानंतर महापालिकेने इथे लक्ष दिलं नाही। अनेक सुविधा इकडे आहेत, जागा नाहीये जायला, अनेक प्रकार इथे होतात। तुम्ही बघू शकता इथे कन्स्ट्रक्शन आहे ते तुटलेलं आहे। म्हणजे पालिका जी म्हणते की 10-12 कोटी आम्ही खर्च केलेला आहे मंडईवरती आणि मंडईचे लोक खुश आहेत, ते असं का बोलतायत, असं दावा ते का करतायत? आपल्याबरोबर काही दुकानदार आहेत, त्यांच्याकडून जाणून मंडईतले सर किती त्रास आहे, काय काय त्रास आहे इथे? त्रास म्हणजे वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे की महानगरपालिका आम्हाला सांगते की आम्ही दरवर्षी तुमच्यासाठी 10 करोड खर्च करतो, ते कुठे जात आहेत? इथे सिक्युरिटी म्हणून गार्ड नेमलेले आहेत, 6 सिक्युरिटी म्हणून सांगतात मार्केटला गेट नाही, 6 सिक्युरिटी आहे कुठे? त्यांचा पगार जातोय कुठे? त्यानंतर सफाई कर्मचारी 16 कर्मचारी मार्केटसाठी नेमलेले आहेत, फक्त सकाळी 3 कर्मचारी साफ करतात। बघा किती त्रास होतो या सर्व गोष्टीचा। भरपूर त्रास होतो इथं मार्केटला। एवढा त्रास होतो का आम्हाला कुठं जाता सुद्धा येत नाही। पाऊस काळाचं पाणी जर भरलं तर कुठं बाहेर बाथरूमला यायला जायचे तर जाता येत नाही। म्हणजे पब्लिक कुठं जावं हे पब्लिकला कळत नाही। मार्केट सोडून जावं कुठं, दुकान सोडून तर जाऊ शकत नाहीये, गिराईक पण येत नाहीये। त्याच्या पाणी भरलं का गिराईक पाठीमागच निघून जातं, रोडवरती माल घेतं का तिकडून तसं जातं, मार्केटात कुणी यायला मागत नाहीये। अनेक गोष्टी इथे अडचणीच्या आहेत, ग्राहक त्याच्यामुळे नाराज होतो, त्याच्यामुळे थेट असर जो आहे तो आमच्या व्यवसायावर पडत आहे असे हे नाराज दुकानदार सांगतायत। परंतु पालिका मात्र एका ठिकाणी दावा करते की आम्ही 10 ते 12 कोटी खर्च केला। मग हा खर्च गेला कुठे, हा पैसा गेला कुठे, हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। जी 24 जतन भूमिकसह कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।